तर आज सकाळ सकाळी इतकं डोकं फिरलेलं मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, गाडीतलं पेट्रोल संपलेलं. तेवढ्यात म्हणलं की आता काहीतरी करावं लागतंय. तेवढ्यात मला एक माझा मित्र भेटला बघा मित्रांनो, बाटली घेतली आणि गेलो पेट्रोल आणायला. तेवढ्यात अजून एक डोक्याला ताप झाला, बाटलीच फुटकी निघाली बघा. बाटली फुटकी का नशी फुटके हेच कळना. तेवढ्यात नवीन बाटली घेतली, पेट्रोल घेतला आणि निघालो. त्यानंतर मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आणि चहा पिल्यावर बघा डोकं आता शांत झालंय. त्यानंतर मॉल मध्ये मला भेटला माझा मित्र लंके, म्हणजेच आम्ही त्याला आशुतोष म्हणतो. लय दिवसानंतर मित्र भेटला, त्याला भेटून भारी वाटलं बघा. आता मला केदार भेटला आणि केदार म्हणला की मला शाळेमध्ये सोड. शाळेमध्ये सोडलं आणि मॉडर्न शाळेत मी पण होतो मित्रांनो. मॉडर्न शाळेची आठवणी लय वेगळ्या होत्या. तेवढ्यात घरी आलो बघा. नंतर मम्मीने मस्तपैकी मसाले भात केलेला आणि मम्मीच्या हाताची टेस्ट तर एक नंबरच आहे बघा मित्रांनो. त्यानंतर मसाले भात खायला घेतला आणि आमच्या मम्मीच्या हाताला बघा चव एक नंबरच आहे बघा मित्रांनो. मसाले भात तर भारी लागत होता. तेवढ्यात मला सरिताने बोलवलं कारण तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. Happy birthday dear Sarita. Happy birthday to you. बर्थडे झाल्यानंतर सरिताने आमच्यासाठी पिझ्झा आणलेला आणि पिझ्झा तर बघा कसा एक नंबरच दिसत होता. माझी इच्छा तर सगळेच पिझ्झा खायची झालेली, पण सगळ्या पिझ्झा काय खाऊ शकत नाही. सगळ्यांचा तर विचार केलाच पाहिजे मित्रांनो. बर्थडे असा पाहिजे, बर्थडे झाल्या लगेच पार्टी. सगळ्यांनी पिझ्झा खायला घेतला बघा. कोणच ऐकत नव्हते तर आपण काय ऐकतोय वे. तर पिझ्झा तर बघा कसा खतरनाक लागत होता. क्वालिटी मध्येच पिझ्झा लागत होता बघा. त्यानंतर सरिताने मस्तपैकी खीर केलेली आणि खीर पण भारी लागत होती बघा. खीर आम्ही सगळ्यांनी खाली. आणि सरिता तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो नवीन iPhone 15 घेतला बघा मी. कसा वाटतो आयफोन आपला? सॉरी जोक मारतोय. आपला आयफोन नाही बरं का, आपल्याकडे पहिल्यापासून आयफोन आहे. तर हा आयफोन घेतला आपल्या भावाने म्हणजे पवन बाबरनी. तर भावा तुला कॉंग्रॅच्युलेशन नवीन आयफोन घेतल्याबद्दल. आणि घरी आल्यावर मम्मीने मस्तपैकी झुंका केलेला. तर जेवलो मस्तपैकी. आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगिंग मध्ये.